हॅलो एव्हरीवन, नमस्कार मंडळी. तर मी आलेली माहेरी आणि मी आज आहे तुम्हाला माझ्या माहेरच्या घराचं होम टूर करवणार आहे. तर मग चला सुरू करूया. हे जे आहे गेट आहे आणि इथून हा मेन गेट आहे. प्राक्वी खोलो. ही आहे प्राक्वीला खूप मजा येत आहे मामाच्या घरी येऊन, है ना प्राक्वी? इथे तुळशी लावली आहे आणि हे मेन डोर आहे. तर आता आपण जाऊया घरात. तर माझ्या फॅमिलीमध्ये जे आहेत, मला 3 भाऊ आहेत, पण मोठा भाऊ जो आहे अंमळनेरला राहतो आणि 2 भाऊ आहेत ते इथे राहतात आणि दुसऱ्या नंबरच्या भावाचं मॅरेज झालेलं आहे. तर भाऊ वहिनी लहान भाऊ कुवारा आहे आणि मम्मी पप्पा आहे. असे जे आहेत 5 जण घरात असतात. आणि जे आहे मी 2 दिवसासाठी जे आहे मम्मीकडे आले आहे. तर म्हटलं चला होम टूर करून देऊ. तर प्राक्वीची जी खूपच असं मस्ती चालू होती. चला आता घरात जाऊ. चला चला चला. हॉलमध्ये जे आहेत तो दोघी भाऊ आणि पतिदेव बसले होते आणि भावांना कसं थोडं व्लॉग वगैरे असं इंटरेस्ट नाही आहे. बिचारे जॉब करून आले असतात तर त्यांना मी काही डिस्टर्ब नाही केलं, त्यांच्याशी व्लॉगमध्ये नाही घेतलं त्यांना. तर मी तुम्हाला जे आहे मम्मी जे आहे किचनमध्ये स्वयंपाक करत होती. तर मम्मी म्हटली की स्वयंपाक करून घेऊ दे, त्यानंतर पूर्ण किचनचा व्लॉग घे म्हणून. आता स्वयंपाक करणार आहे. काय स्वयंपाक करणार आहे मम्मी? दाल बाटी. नाही, बेडरूम मध्ये जायचं आहे. थांब. हा पोर्च आहे बाहेरचा. वरच्या रूम मध्ये जाऊ आपण. बेडरूम मध्ये नंतर दाखवेल बेडरूम. हा एक आहे रूम. हा आहे भावाचा बेडरूम, भाऊ आणि बहिणीचा बेडरूम. हे असा एक मिरर आहे इथे. हे आहेत माझे पप्पा. माझे पप्पा गव्हर्नमेंट जॉबला होते, रिटायर झाले. पप्पा कधी रिटायर झाले तुम्ही? कधी रिटायर झाले? बरोबर. काय सर्व्हिसला होते पप्पा तुम्ही? अच्छा, गव्हर्नमेंट जॉब रेल्वेमध्ये ना. पप्पा रिटायर झाले. पप्पांना पेन्शन येते आता. 25,000 पेन्शन येते. आणि पप्पांना डोळ्याचा प्रॉब्लेम झाल्यानंतर जे आहे मतलब सर्व्हिस बाकी होती. किती वर्ष बाकी होती पप्पा सर्व्हिस? 7 वर्ष सर्व्हिस बाकी होती. पण मग डोळ्याचा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे जे आहे रिटायरमेंट घ्यावं लागलं. अनफिट केलं ना म्हणून. हे आहे भाऊ वहिनी. खोल बेटा आहे. आणि इकडे आहे असा डोर आहे आणि पुढे गॅलरी आहे. आणि असं जे आहे ही मागची गॅलरी आहे छोटीशी बाल्कनी. इथे जे आहे कूलर लावलं आहे आणि खाली जे आहे हॉल मध्ये AC बसवले आहे. आणि इकडे जे आहे हे बाथरूम आहे. हे बाथरूम आहे इकडे. आणि इकडे जे आहे अजून एक गॅलरी आहे. तर फ्युचरमध्ये त्यांना वाटलं तर किचन इथे बनवू शकता. इथे लॉक केलेलं आहे गॅलरीला आणि ही बाहेर अशी जागा आहे किचन होईल एवढं. तर हे वरचा मजला आहे. तर तिथे हे मोठा असा हा जो आहे रूम आहे आणि हा पण एक आहे जो बेडरूम आहे.
आणि इथनं जे आहे असं पूर्ण आजूबाजूचं हे जे आहे व्ह्यू आहे जंगल सारखं आहे पूर्ण असं. हे असे जे आहे कपडे बांधण्यासाठी दोरी बांधली मम्मी त्याने. मम्मी आता कपडे बाकीचे सुकले आहेत ते घेते आहे. इथे कनेरचं आणि सीताफळाचं झाड आहे. सीताफळाला जे फळ येतात. आणि तर आता जे आहे खाली उतरू आपण. ती गाय आम्हाला बघते की आम्ही इकडे बघा असं जे आहे एक गाय वगैरे येत राहतात. गाईज एक वाईट गाय आहे ना आपल्याला बघते होती की आपण कसे व्हिडिओ बनायचा. चला आता आम्ही बाहेरच्या स्टोरून दाखवू. बाहेरची पुरी सोसायटी. चला इथे एक टॉयलेट आहे. आता इथे जे आहे बाहेर वॉश बेसिंग आहे. हे वहिनी आहेत. ही प्राकवी आहे. हे मम्मी कपडे काढते. हे गॅलरीमध्ये तुळशी लावली आहे. आणि हे जे आहे झाड लावलंय. कशाचं झाड आहे तुम्ही कमेंट्स नक्की करा. आणि हे इथे जे आहे मोगऱ्याचं झाड आहे आणि कडीपत्ता लावला आहे. इथे पण खूप सारे झाड होते लावलेले पण ते गावाला गेल्यामुळे सुकून गेले. मागे 2 महिन्यापूर्वी आजी वारल्या तेव्हा. इथे बघा हे पुरी सोसायटी बघ. आणि हे आजूबाजूचा असा जो आहे घराच्या आजूबाजूचा व्ह्यू आहे. पूर्ण सगळे जे आहे सेम टू सेम घरं आहेत. हे 40 हे पप्पा आणि त्यांचे घर आहे. चला बाबा नाही जे आहे अथरून आहे आमच्यामुळे जो पसारा झाला आहे. आणि एक दिन इथे मी हे ना तेलची बाटली पाळून टाकली होती. टाकवीने काल जे आहे आल्मंड ऑइलची बजाजची बदामची ऑइल मी पाळून टाकली होती. आणि आपण चला जाऊया आता किचनमध्ये. तर मम्मी जे म्हटली की चल तू व्लॉग घेऊन घे म्हणून. तर हे जे आहे ना सगळ्यात आधी मी तुम्हाला जे फ्रीज दाखवते. ह्याच्यावरती फुलदाणे छान सजवले आहेत. आणि फिल्टर असूनसुद्धा सगळं असं म्हणतात की माठाचंच पाणी पिवावं म्हणून. तर शुद्ध असतं पाणी. थंडही आहे उन्हाळ्यामध्ये. आणि असं जे आहे फर्निचर केलेलं आहे. आणि समोरच्या साईडला जे आहे तिकडेही फर्निचर बसवलेलं आहे. आणि छानपैकी जर किचनच्या ट्रॉल्या वगैरे सगळं असं व्यवस्थित सोय की काढलेली आहे. आणि जेव्हा घेतलं ना तेव्हा जस्ट नॉर्मल फर्निचर वगैरे काहीच नव्हतं. नंतरच फर्निचर वगैरे केलेलं आहे. तर त्यांना आता POPची मतलब हाऊस आहे. तर फ्युचरमध्ये नक्की होईल POP. आणि हे जे आहे समोर असे कडपे बसवले आहेत. आणि तिथे जे स्टीलचे डबे वगैरे असं सगळं रचलेलं आहे छानपैकी. आणि जे मम्मी पप्पा ते इथं जे आहे माहेरचे महानुभवपंथी आहेत. तर छानपैकी असे सगळे मंदिरात विशेष ठेवलेले आहेत. तुम्ही बघू शकता. हे जे आहे मम्मी त्यांचे जे गुरु आहेत वहिनीचेही कान फुकलेले आहेत. पप्पांचेही कान फुकलेले आहेत. तर तुम्हाला मागे तुम्ही व्लॉग बघितलाच असेल जाडेनदेवचा. तर अशा रीतीने जे आहे माझ्या घरात सर्व जे आहे महानुभवपंथ आहेत. छानपैकी असं देवारा जो आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता हे जे आहे हॉल आहे. तर हॉलमध्ये मी पूर्ण नाही घेते. वरचा जो आहे पार्टच घेत आहे. कारण की खाली सोप्यावरती भाऊ जे वगैरे बसले होते त्यांना कसं सवय नाही कॅमेऱ्यासमोर. तर फक्त जे आहे अपर जो व्ह्यू आहे तुम्हाला दाखवते आहे. शिवाजी महाराजांचा फोटो, घड्याळ, मम्मी पप्पांचा फोटो
फॅमिली फोटो आणि जे आहे टी व्ही वगैरे असं छानपैकी असं साधं सरळ सिंपल जे आहे हॉल होता। हा जो आहे बेडरूम आहे, तर बेडरूमला ही जो आहे खालचा जो बेडरूम आहे हा, तिथे एकाच्या कपाटावर जे आहे छानपैकी असं इतर सगळे कुलदेवता पप्पा जे देवी मानतात त्यांना असं छानपैकी असं जे स्थापन केलेलं आहे, कारण की मंदिरात जे असं सगळे देव नाही ठेवू शकत। आणि हा जो आहे बाहेरचा भाग आहे, अशा रीतीने जे आहे मेन गेट आहे आणि त्यानंतर जे असं घरात जाण्याची जी सोय काढलेली आहे। तर असं सिंपलचं जे आहे माझं माहेरचं घर आहे, खूप मेहनतीने कष्टाने बनवलेले आहे माझ्या मम्मी पप्पाने। आणि जे असं हे छानपैकी एंटर होतो तेव्हा तुळशी वृंदावन लावलेलं आहे आणि रोज सकाळ संध्याकाळी जेव्हा माझ्या मम्मीला आणि माझ्या बहिणीला अशी सवय आहे दिवा वगैरे करायची। तर असा होता माझा माहेरचा होम टूर। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आणि जेवण वगैरे झाल्यानंतर जे सगळे भांडी वगैरे आवरलीत, कामं आवरली आणि कारण मला जायचं होतं दुपारून लगेचच। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा। लाईक करा। बऱ्याच दिवसापासून जे आहे मी व्हिडिओ नाही अपलोड करू शकत होते, कारण की टाईम होता, व्हिडिओही घेत होती पण नेटच नीट चालत नव्हतं माझं तिथे सासरी अंकलेश्वरला। तर व्हिडिओही खूप छान छान बनवली, तर मी नक्की अपलोड करेल। तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया। बाय बाय। ओम नमः शिवाय।